की सर तुम्ही एक विवाह संबंधित एक वक्तव्य केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात रान उठलं तुमच्या विरोधात कुणी दाखल करेल किंवा जे काही आक्रमकता आहे ती सुरू आहे, नेमकं काय तुमची भूमिका होती त्या वक्तव्यामागं? राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी जे आंतरजातीय विवाह आणि घडण्यासाठी आणि सर्व समान आहेत हे समतेचं तत्त्व सांगण्यासाठी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जी मोहीम राबवली होती त्याचंच एक वाक्य म्हणून मी त्या शाहू महाराजांच्या वक्तव्याचं किंवा त्यांच्या कार्याचं एक पुढचं या वर्षीचं किंवा 2025 सालामधलं मी फक्त त्यांचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मी म्हटलेलं होतं की तुम्ही आम्ही सगळेजण जर ओबीसी म्हणून एकत्र येत असाल, आरक्षण हवं असेल तर तुम्हाला आता हे रोटीबेटी व्यवहार चालू करावे लागतील, असं मी त्या अपिलिंग भाषेमध्ये त्या सभेमध्ये बोललेलो होतो. पण याचा विपर्यास झाला. काल परवापर्यंत आम्ही मागास झालो असं म्हणणारी माणसं काल मी बोलल्या एकदम त्यांचं क्षत्रियत्व किंवा जात वर्चस्वाची भावना उफाळून आली. त्यामुळं तुम्ही दोगले आहात. तुमची जात वर्चस्वाची भावना कधीही जाणार नाही. आणि आरक्षण या गोष्टीसाठी नाही, आरक्षण मिळवण्यासाठी हे अडथळे, हे हर्डल्स, मागासपणाचे हर्डल्स तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला ओबीसीचं बॅकवर्ड क्लासेसचं आरक्षण कसं भेटेल? त्यामुळे ही तत्त्व आहेत, ही संविधानिक तत्त्व आहेत. आता ही तत्त्व यांना कितपत समजली मला माहिती नाही, पण राजर्षी शाहू महाराजांनी मात्र 100 आंतरजातीय विवाह 100 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जाऊ द्या, आत्ताचं महाराष्ट्र शासनाचं आंतरजातीय विवाहाला 50,000 रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देतं. असा आंतरजातीय विवाह करण्याला प्रमोशन करतं. याचं काय करायचं मग? मी शासनाचं धोरणच बोलून दाखवलं ना. याच्या पलीकडे काय होतं? मी फक्त अपिलिंग भाषेमध्ये बॅकवर्डनेसच्या व्याख्या संकल्पना मी समजावून सांगत होतो. काहीही विपर्यास करताय, मग मागासवर्गीयाचे निकष कसे बरं पूर्ण होतील? हा सवाल आहे इथल्या पुरोगामी लोकांना. यांचं पुरोगामित्व हे बेगडी आहे. राजर्षी शाहू महाराजांना न मानणारी ही मंडळी आहेत. अरे जो माणूस, जो महामानव आरक्षणाचा जनक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्यांचा एकही फोटो तुम्ही कधी घेत नाही, वापरत नाही, आणि तुम्हाला आरक्षण कसं बरं भेटेल, कुठून भेटेल बरं? त्यामुळं हे नकलीपणा आहे. आणि हे सगळे निकष आणि सन्माननीय न्यायालयाला सुद्धा माझी विनंती असेल, हा इव्हिडन्स तुम्ही ग्राह्य धरावा. त्यासाठी साक्ष द्यायला मी प्रतिवादी व्हायला मी तयार आहे. तुमचा आता महाराष्ट्र दौरा तो नेमका कशासाठी, काय भूमिका? ओबीसींना जागं करण्यासाठी, ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी, ओबीसीमध्ये एकजूट घडवण्यासाठी, आणि ओबीसीला मतदान करावं आणि आपली भाषा बॅलेटमधून या सरकारला कळावी, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, मेळावे घेत आहोत, मोर्चे घेत आहोत. मुख्यमंत्री असं वारंवार सांगतात की सत्ताधारी सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण. GR निघाल्यानंतर तुम्ही जर कुळातील, नातेसंबंधातील, गावातील लोकांना एका ॲफिडेव्हिटद्वारे जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देणार असाल, कसं काय बरं ओबीसी आरक्षणाला धक्का पोचत नाही? हे चुकीचं आहे, हे घटनाबाह्य आहे, हे अनेक न्यायालयांच्या निर्णयाच्या विरोधातलं आहे. हाके सर, असं म्हटलं जातं समन्वयाने स्वर्ग साधतो, या संबंधित आपण मुख्यमंत्र्यांची भेट आम्हीच समन्वय साधायचा का? माझा प्रश्न असा आहे की या संबंधात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. एक मोठं डेलिगेशन घेऊन सणासुदीचा काळ, हा दसऱ्याचा काळ संपला की आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. तमाम महाराष्ट्रातील ओबीसीना तुमचा विशेष मेसेज काय आहे? विशेष मेसेज एक आहे, खऱ्या ओबीसीला, ओरिजिनल ओबीसीला मतदान करा, एकत्र या, तरच तुमचे हक्काधिकार टिकतील. नाहीतर परत गुलामीत जावं लागेल. परत आपला परंपरागत व्यवसाय मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप करावा, मग आलुत्या बलुत्यांनी आपली कामं परत शोधावीत, भटक्या विमुक्तांनी आपली पहिली कामं शिकारीला जावा, अजून काय करा, परत गुलामीत जावा, आणि परत जी हुजूर या भूमिकेत तुम्हाला जावं लागेल. उठा, जागं व्हा. फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला जे आरक्षण दिले ते आरक्षण वाचवण्यासाठी पुढे या, एवढा मी महाराष्ट्रातल्या ओबीसींना, भटक्या जाती जमातींना एक आव्हान करेन आणि एकत्र यायचं आव्हान करेन.